आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय। शेवटी आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि काही लोकांचा अजेंडा फक्त आरोप प्रत्यारोप टोमणे शिव्या शाप देणं आहे। आणि म्हणून लोकांनी काम करणाऱ्यांना साथ दिली आणि आरोप करणाऱ्यांना घरी बसवलं। या निवडणुकीमध्ये एक चित्र पाहायला मिळालं की महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता आणि म्हणून ते कुठेही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे नव्हते, त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं। राम भरोसे आणि लोकांनी देखील त्यांना त्या नेत्यांना महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडलं, घरी बसवलं। आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांनी जिद्दीने लढली आहे, शिवसेना घराघरात पोहोचवली आहे। येणाऱ्या महापालिकेत जसं लोकसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। आज एनडीएचं सरकार देशामध्ये प्रगती करतंय, देश आर्थिक महासत्तेकडे मोदीजी घेऊन चालले आणि महाराष्ट्राचं योगदान देखील त्यामध्ये मोठं आहे। आणि म्हणून देशामध्ये देखील एनडीए सरकार आहे, राज्यामध्ये महायुती सरकार आहे। जर आकडेवारी पाहिली तर महायुतीला लँडस्लाईड विजय मिळालेला आहे आणि महाविकास आघाडीची सगळ्यांची मिळून बेरीज पकडली तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे। याचा अर्थ असली आणि नकली कोण हे जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे तरी आता असली नकलीवर कोणी बोलतील असं मला वाटत नाही, परंतु शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आज इथं तुमच्या समोर आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत। आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे। महायुती आणि शिवसेना या ज्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले त्या शहरांचा विकास करणं, त्या शहरांना मूलभूत सोयीसुविधा देणं, चांगले रस्ते, पिण्याचं शुद्ध पाणी, भुयारी गटार योजना असेल, उद्यानं असेल। मला आठवत आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यामध्ये 392 नगर परिषदा नगरपंचायती आहेत। या सगळ्यांना नमो गार्डनसाठी 1-1 कोटी रुपये आम्ही निधी दिला, त्याची कामं सुरू झालेली आहे। आणि म्हणून